ते किती कलम जीवनावश्यक वस्तू 3 आणि 7 नुसार आपण FIR दाखल करतो. जे कोर्ट देईल ते ओके FIR दाखल करतो ना तुम्ही. आम्ही पंचनामा देतो. आणि त्यांच्याकडे लायसन्स असलं पाहिजे कोणासाठी म्हणजे याला लायसन नाही ना सर. माझी मोठं अशा ऍक्टिव्हिटी लायसन नाही. समजा कोणी असेल त्याला लायसन्स पाहिजे ना. कोणी जॅन्युअल गॅस डिस्ट्रीब्युटर असेल तर त्याला लायसन्स पाहिजे. त्याला एजन्सी म्हणजे कंपनीचं लायसन्स असतं. हा ते एजन्सी असं लोकांना ते का विकू शकते का 50-60 सिलेंडर नाही. मी नवनीत कामत IPS DCP झोन 2 छत्रपती संभाजीनगर शहर. आज संध्याकाळी मला एक माहिती भेटली होती की एक शानूर मिया दर्गासमोर एक शॉपमध्ये इलिगल ते गॅस डिस्ट्रीब्युशनचे काम चालू आहे. त्यांच्याकडे गॅस सिलेंडर्स आहेत ते इलिगली त्याची सप्लाय करतात त्याची माहिती मिळाली होती. त्याच्यानंतर मी माझी टीम तिथे पाठवली होती. माझी टीमने तिथे जाऊन रेड केली आणि तिथे आम्हाला 2 आरोपी भेटले. एकूण 66 सिलेंडर्स आम्हाला भेटले. त्यापैकी 48 सिलेंडर्स ते कम्प्लिटली फिल होते. 19 kgचे ते कमर्शियल सिलेंडर होते. 18 सिलेंडर वेकेंट होते, त्यामध्ये गॅस नव्हती. सगळं साहित्य मोजण्याचं साहित्य इथे होता, गॅस ट्रान्सफर करण्याचं साहित्य होता आणि कुठल्याही प्रकारचा परवाना शॉप लायसन्स धारक करते त्याच्याकडे नव्हता. 2 आरोपी त्यामध्ये आम्ही अटक केलेले आहे. ते एक आरोपीचं नाव आहे शेख मुख्तार शेख उस्मान, वय 49 वर्ष आणि त्याचा मुलगा शेख इजाज शेख मुख्तार, वय 21 वर्ष, राहणारे बडा अश्रूखाना उस्मानपुरा. सध्या तपासमध्ये यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं लायसन्स नाही, कुठल्याही प्रकारचा GST नंबर नाही आणि शॉपची जो परिस्थिती आहे ते आपला डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर त्यांनी येऊन बघितले, त्यांनी पंचनामा पण केले आणि ते परिस्थिती एकदमच अवघड आहे आणि ते गव्हर्नमेंटचे नॉर्म्स प्रमाणे बिलकुलच नाही. त्यामुळे हे FIR दाखल होणार होता आणि बाकीचा जो कारवाई आहे तपास नंतर केला जाईल. चोरून आणि अवैधरित्या असल्याचाच प्रकार आहे ना ते आता तपासाचा भाग आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी एक MIDC वाळूंमधून एक शॉपकडून हे सगळं विकून घेतला होता, पण तो सध्या त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा लिगल बिल नाही आणि तो तपासाचा भाग आहे की त्यांनी हे सिलेंडर कुठून आणले होते आणि कोणाला हे विकत होते. थँक्यू सर.